तर आज आम्ही 4 जण आलो होतो ट्रॅकिंग करण्यासाठी आणि इथं आल्याच्या नंतर भाऊ आम्हाला असं काय माहिती कारण की काय सांगू तुम्हाला व्हिडिओ नाही कशा पर्यंत बघा. इथं कोणी गेलंय का नाही? इकडं कोण जाऊ शकत नाही ना. हा का? आणि इथं वाघ आहे का नाही? मग आहे ना, रात्रीचे संध्याकाळचे येते ना. आता मला तर वाकरे उतरवायचे. हा का? त्याच्यामुळे तिकडं ती गाय 2-3 दिवसापासून मारली ना, तिकडे नेऊ नाही राहील. म्हणजे इकडे वाघ आहे. तिकडे त्या बाजून नाही का दाटी आहे, त्या बाजूने ती गाय या येड मारेली. ते गायवाले लय लवकर घेऊन जात. तर भाऊंना आणि बहिणींनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्वालिटी अशा ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी भाऊंना आपण एक कप मस्तपैकी चहा पिऊ वणी चौकलीवर आलो आणि इथून मस्तपैकी नाही का तुषार भाऊला घेतला आणि निघालो होतो आम्ही चांदवडला. आणि आमच्या तिन्हींमध्ये एक जणांची कमी होती, तो म्हणजे नाही का शुभम भाऊ भेटणार होता आपल्याला चांदोड मध्ये आल्या भाऊंना आपण थोडीशी नाही का पेट पूजा 2 पाणी बॉटल घेऊन आपण निघालो होतो ट्रॅकिंग साठी. मग काय फायनली भाऊंना आपण आलो होतो इथं. मग फायनली भाऊंना आम्ही पण नाही का ट्रॅकिंग चालू केली होती. मजा तर खूप येत होती. आपण बघू शकता एवढं वरती आलोय ना, अजून या बाई इथं जायचंय. या बघा इथं ट्रॅकिंगला चालू करून भाऊन आपल्याला 20 मिनिटं नव्हते झाले पण यांची हालत एकदम खतरनाक झाली होती. फायनली भाऊन आपण एका तासानंतर वरती पोहोचलो. तर भाऊन आपण वरती कसं काय पोहोचलो तर तुम्हाला सांगतो आता मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फॉलो करून घ्या.